मित्रांनो त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय आप्पा, सर्वच मंडळाचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले कोकणवासीय बंधू आणि भगिनींनो, खासदार साहेब, मी कोकणाच्या वतीनं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. कारण मगाशी तुमचा विकासाचा पैलू मी जवळून बघितला, पण आपण सामाजिक भान देखील किती ठेवता हे या कार्यक्रमाला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच कोकणवासियांच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. नमन ही आमची कला आहे, ज्याला आम्ही खेळे म्हणतो. ही आमच्याकडे शिमग्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं सादर केली जाते आणि आमचा मुंबईकर तुमच्या मतदारसंघातला असेल किंवा मुंबईमधला असेल, याला कोकणामध्ये नसल्यामुळे हे खेळे बघायला मिळत नाहीत. परंतु आज माझ्या जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं नमन, म्हणजे ज्याला आम्ही खेळे म्हणून संबोधतो, तो कार्यक्रम या ठिकाणी असताना तुम्ही या ठिकाणी हजर झाला. मला असं वाटतं की या लोककलेला खऱ्या अर्थानं राजाश्रय या महाराष्ट्रामध्ये कोणी दिला असेल तर तो श्रीकांत शिंदे साहेबांनी दिला आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. कारण कोकणातली आमची नमन ही जी कला आहे, खेळे ही जी कला आहे, ही आमच्या ग्रामदेवतेशी संलग्न असलेली कला आहे. त्याला आम्ही आता अनेक कोकणातली लोक असतील त्यांना माहिती असेल की शिमग्यामध्ये याच्यामध्ये एक वाद्य आहे मृदुंग नावाचं, आणि त्याच्यावर थाप पडल्याशिवाय आमचे देवाचे कार्यक्रम देखील देवळात सुरू होत नाहीत. परंतु ही परंपरा तुमच्या मतदारसंघामध्ये जागृत असताना तुम्ही स्वतः खासदार म्हणून उपस्थित राहता, हे कोकणवासियांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कोकणवासियांच्या सगळ्यांच्या भावना तुम्ही जपता, हा दुसरा पैलू आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला. त्याबद्दल तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यात हा कोकणवासीय कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील ना, ही मी खात्री कोकणवासियांच्या वतीनं देतो. आणि नमन मंडळाला देखील धन्यवाद देतो. आणि ही लोककला आपण ठाण्यापर्यंत आणली, त्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला तो आमचा कोकणवासीय